दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. आपल्या सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर झाला असे माननीय उद्धवसाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले विनायक राऊत साहेब आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार सुभाष भोईर साहेब, आपली लढाई संघर्षाची आहे, आपली लढाई मोठी आहे. पण साहेब या लढाईत माझा एकही शिवसैनिक डगमगला नाही. गेल्या महिन्याभरापासून या मोठ्या शक्तींच्या विरोधात एक एक शिवसैनिक आपल्या पूर्ण ताकदीने सुरू झालाय. पायाखालची वाळू घसरली आहे. आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आमच्या लोकांना तडीपारीच्या नोटीस काढल्या जात आहेत. पण साहेब आम्ही कुठेही डगमगणार नाही, कारण आम्ही या जनतेसाठी संघर्ष करतोय, लोकांसाठी लढतोय, जनतेसाठी झटतोय. साहेब कालच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो व्हिडिओ मी आपल्याला लावण्याची विनंती करतो. कोण आहे का व्हिडिओ? लावा व्हिडिओ. साहेब आता दमदाटी करायला सुरू केलाय. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो साहेब. दमदाटीचे धंदे करून डोंबिवलीच्या विकासापासून लोकांना वंचित ठेवण्याचं काम जे करतायत साहेब, आम्ही अशा यांच्या धमक्यांना घाबरणारे शिवसैनिक नाही आहोत. आम्ही जनतेसाठी लढणार आहोत. त्यांच्या धमकीला माझं एकच उत्तर आहे. तुम्ही सांगाल तो चौक, तुम्ही सांगाल ती जागा, त्या जागेमध्ये तुम्ही जो सांगाल तो चॅनल, विकासावर चर्चा करू, लाईव्ह चर्चा करू. या अशा गिरदर धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आम्ही विकासावर बोलणार. तुम्ही धमक्या द्या, आम्ही विकासावर बोलणार. तुम्ही अजून धमक्या द्याल, आम्ही अजून विकासावर बोलू. तुम्ही अजून धमक्या द्याल, डोंबिवलीत न झालेल्या विकासाबद्दल आम्ही तुमच्याशी चर्चा करू. साहेब त्यांनी पहिले सुरुवात केली की आम्ही प्रचारच करणार नाही, लोकांकडे मतच मागायला जाणार नाही. साहेब ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये मतदार राजा हा राजा आहे. तुम्ही सांगितलं आम्ही लोकांकडे मत मागायला जाणार नाही. साहेब ही सत्तेची आणि पैशाची गुर्मी आहे. जनतेसमोर नतमस्तक झाल्याशिवाय कोणीही यांच्या समोर निवडून येऊ शकत नाही. आणि हे सांगतात आम्ही मत मागायला जाणार नाही. ही कसली गुर्मी, हा कसला गर्व आहे? यांचा गर्व ही जनता 20 तारखेला उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही, आम्हाला ठाम विश्वास आहे. हे जनतेचे राजे व्हायला चाललेत. जनता राजा आहे. जो जनतेचं काम करेल तोच या मतदारसंघावर राज्य करेल, जो जनतेचं काम करेल. साहेब डोंबिवलीमध्ये इतका गदारोळ माजून ठेवलाय. डोंबिवलीच्या एक पूर्वेकडच्या आमच्या शौचालयाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. लाज वाटली पाहिजे या लोकांना की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका शौचालयाला दिलंय. ज्या छत्रपतींचा आदर हे राखू शकत नाही, ते या जनतेचा आदर काय राखणार आहे? आमचं काम फक्त विकासाचं आहे. आम्ही केलेली विकास काम आम्ही जनतेला दाखवणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार आहे ते जनतेला दाखवणार आहे. आणि तुमच्या बिलकुल या सगळ्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही. किती दबाव तंत्र टाका, किती केसेस करा, आमच्या लोकांना अडकवायचा प्रयत्न करा, परंतु आमचं काम एकच असणार आहे. डोंबिवलीच्या मुलांना 1 लाख नोकऱ्या आम्ही देणार. डोंबिवलीच्या महिलांचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार. डोंबिवलीच्या महिलांना आम्ही चांगलं सुसज्ज रुग्णालय देणार. डोंबिवलीमध्ये विकास कामं आणि विकास कामच करत राहणार.
या डोंबिवलीच्या लोकांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून आहे साहेब. आम्ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी, या आर्थिक राजधानीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर राहतो. आमच्या इथला माणूस कॅबिनेट मंत्री आहे, राज्यातला 4-5व्या क्रमांकाचा मंत्री आहे. तरी आमच्या डोंबिवलीमध्ये पाण्याच्या समस्या आहेत, तरी आमच्या डोंबिवलीमध्ये रस्त्याच्या समस्या आहेत, आमच्या डोंबिवलीमध्ये खेळायला मैदान नाही, आमच्या डोंबिवलीमध्ये गार्डन नाही, आमच्या डोंबिवलीमध्ये एक साधं खेळायला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही, अशी परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवली असेल. परंतु मी उद्धवजी साहेबांना विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीमध्ये एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज एक झालं पाहिजे. जी मुलं आज शिकताय त्यांना साहेब प्रत्येक वेळेला कॉलेजच्या निमित्ताने मुंबईकडे धाव घ्यावी लागते. 500 फुटाच्या खालच्या घरांना मुंबईमध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी टॅक्स माफ केला. ठाण्यामध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. नवी मुंबई सारख्या शहरामध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. तिथे गरीब लोक राहतात. माझ्या डोंबिवलीत नाही झाला, इथे श्रीमंत लोक राहतात ना साहेब. मी तुम्हाला सांगतो, उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतील त्या दिवशी डोंबिवलीतल्या लोकांचा 500 फुटाच्या खालच्या घरांचा टॅक्स माफ होणार. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपण सगळे संघर्ष करतोय गेल्या 2 महिन्यापासून. उद्धव साहेब 2.5 वर्षापासून संघर्ष करतायत. त्यांना कुठल्या परिस्थितीत त्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरनं उतरवायला लावलं. येत्या 20 तारखेला मतदान करताना ही गोष्ट कधीही विसरू नका, विसरू नका. ते दिवस आठवण करा की कसं रात्री उद्धव साहेबांना घर सोडून जायला लावलं. या उद्धव साहेबांच्या संघर्षामध्ये आपण सगळे त्यांचे मावळे बनून उद्धव साहेबांना येत्या काळामध्ये परत सन्मानाने त्या खुर्चीमध्ये बसवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. या संघर्षाच्या लढाईमध्ये माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी मला साथ दिली आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला मी एवढंच सांगतोय, या 2 महिन्यामध्ये तुम्ही मला जी साथ दिली आहे, पुढच्या 5 वर्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम आदिपेश पात्रे करेल. कारण माझ्या या संघर्षाच्या काळामध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता मशाल बनून माझ्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या कार्यकर्त्याला मी कधीही विसरणार नाही. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राह. 2 मिनिटं. ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ज्यांना ऐकण्यासाठी समर्थकच नव्हे विरोधक देखील आतुर असतात. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती, आपण छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. त्यानंतर विनंती करतो कल्याण ग्रामीणचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाषजी गणू भोईर आपण या ठिकाणी संबोधित करावं. या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, त्यानंतर त्यांच्या पत्नी. का आम्हाला 10 वर्षात तुम्ही काय दिलंय त्याचा हिशोब मागण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. आदरणीय साहेब, या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये गेल्या 10 वर्षामध्ये लोकांची घोर निराशा झालेली आहे. या डोंबिवली कराडवर आणि कल्याण ग्रामीणवर अन्याय झालेला आहे. हा अन्याय जर दूर करायचा असेल तर तुम्हाला या महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री व्हावं लागेल. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, उल्हासनगर सारख्या शहरामध्ये, भिवंडी सारख्या शहरामध्ये शासकीय
दवाखाने आहेत, रुग्णालय आहेत, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमच्या गोरगरीब जनतेसाठी शासकीय हॉस्पिटल बिलकुल नाही आहे. स्वतःची पाणी योजना आम्ही ज्या ज्या भागामध्ये जात असतो त्या त्या भागामध्ये एकच प्रश्न सतावतो. आमच्या भगिनी विचारत असतात, आम्हाला पाणी देणार आहात की नाही देणार आहात. गेल्या 10 वर्षापासून पाण्यापासून आम्ही वंचित आहोत. मागची 5 वर्ष तर अत्यंत वाईट आणि वाया गेलेली आहेत. ती जर भरून काढायची असतील तर आम्हाला लोकांना शब्द द्यावा लागेल. तर महानगरपालिकेची पाण्याची स्वतंत्र योजना महाविकास आघाडी आल्यानंतर आपल्याला ती देण्याचं वचन द्यावं लागेल. महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये डोंबिवली स्टेशनला पार्किंगची बिलकुल व्यवस्था नाही आहे. ती पार्किंगची व्यवस्था, त्या जागेची व्यवस्था आम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे आणि ती पार्किंगची व्यवस्था जर आम्हाला तुम्ही दिल्यानंतर या डोंबिवलीकरांचं खऱ्या अर्थानं पार्किंग झाल्यानंतर डोंबिवलीकरांचे रेल्वेवर येण्या जाण्याचा जो त्रास होतो तो दूर होणार आहे. साहेब, आणखीन एक प्रश्न आहे. या ठिकाणी गोरगरीब जनतेने या ठिकाणी रूम घेतलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला तो कायदा नाही आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला तो कायदा नाही आहे, परंतु कल्याण ग्रामीण भागाला तो कायदा आहे. रजिस्ट्रेशन बंद. हा गोरगरीब जनतेने जे फ्लॅट घेतले त्याच्यावर तो अन्याय आहे. मी आपल्याला विनंती करतोय, हे रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्वरित आमचे गोरगरीब जनतेने जे फ्लॅट घेतलेले आहेत, जे रूम घेतलेले आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन त्वरित चालू केले पाहिजेत. याच्यामध्ये जो कोण अडकला असेल त्याचा तपास लावला पाहिजे. जो कोण अडकला असेल त्याचा कायदेशीर इलाज केला पाहिजे. अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे. मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो उद्धव साहेबांना की तुम्ही पक्षप्रमुख आहात. आपल्याला वचन देतो, कल्याण ग्रामीणचं त्याने लिहिलेलं आहे, कल्याण ग्रामीण बदलते कारण इंजिनचा धूर बंद केतोय. कारण प्रदूषण खूप वाढलंय म्हणून इंजिनचा धूर बंद करायचा आहे. आणि म्हणून लोकांनी ठरवलंय, मतदारांनी ठरवलंय का यावेळेला मशाल आणि मशालच्या चिन्हावरच बटन दाबणार आणि विधानसभेमध्ये पाठवून उद्धव साहेबांचे हात बळकट करणार. अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी ठरवलंय. पुन्हा एकदा आपला आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि 2 या ठिकाणी पाठिंब्याचे पत्र मला दिलेले आहेत, ते पाठिंब्याचे पत्र या ठिकाणी वाचून दाखवतो. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि माता, लोकसभेला सुद्धा मी याच मैदानात आलो होतो. पण काय विचित्र प्रकार होता मला कल्पना नाही. कदाचित गुवाहाटीला काय रेडा वगैरे कापला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 2 वेळा यायचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला पाऊस. दुसऱ्या वेळेला म्हटलं नाही यायचं म्हणजे यायचंच. आलो आणि इकडे पाऊस सुरू. पण पावसात सुद्धा तुम्ही थांबला होता. मग भिजत भाषण केलं आणि मला अभिमान आहे की समोर मेंढेचा मुलगा, पैशाचा महापूर, गद्दार, आणि त्याला आव्हान देणारी आपली साधी वैशालीताई. तुम्ही खाली का बसलात? वरती या, इकडे या वहिनी आहेत, तुम्ही या वरती. वैशालीताई. आणि तरी देखील जवळपास 4 लाख मतं आपल्याला या मतदारसंघात पडली. पण त्यांचा पराभव करायला देशाच्या पंतप्रधानांना यायला लागलं. हे दुर्दैव आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधान एका साध्या महिलेचा पराभव करायला मैदानात येतात. हे कोणत्या संस्कृतीत बसतं आणि कोणतं हे हिंदुत्व कोणाचं मला काय कल्पना नाहीये. पण मला असं वाटलं होतं की 10 वर्ष
आपण आमदार निवडून देताय. कल्याण काय, कल्याणवरून मी इथे आलो. डोंबिवली काय, चकाचक रस्ते झाले असतील. होर्डिंग बघा केवढी मोठी लागलेली आहे. केवढा पैसा खाल्लाय तो बघा. जाहिराती तुंबड, सगळं काही मस्त मारून म्हणजे मलाही खाऊन म्हणजे इकडून निवडून यायचं आणि कोकण ओरबाडायचं, असं इथल्या या आमदाराचा उद्योग आहे. पण इथली जी काही सारी जनता आहे, सारीसुरी जनता आहे, जी एका विश्वासाने मत देत आली. अजून इथे सिव्हिल हॉस्पिटल नाही, मेडिकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही. बरं, या 10 वर्षामध्ये गेली 5 वर्ष आम्ही नव्हतो तुमच्यासोबत, पण त्याच्या आधी सातत्याने आम्ही भाजपसोबत आहोत. महापालिका असेल, विधानसभा असेल, आम्ही तुमच्याच सोबत आलो. पण तुम्हाला हिंदुत्वासाठी साथ सोबत दिली तरी सुद्धा अजून इकडे प्राथमिक सुविधा का नाहीयेत, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? आणि आज सकाळी माझ्या मुलाखती घ्यायला एक 4-5 चॅनल चालू होती. मग त्यांनी मला विचारलं की तुमचं आत्ताच्या नेमकं बिघडलं कुठे? म्हटलं आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. अटलजी होते, अडवाणीजी होते, मी तर म्हणेन प्रमोदजी महाजन ही व्यक्ती पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांना भेटली आणि प्रमोदजींनी भाजपाशी ओळख त्यांनी करून दिली. आमचे चांगले घरोब्याचे संबंध होते, कौटुंबिक संबंध होते. पण नंतर प्रमोदजी गेले, गोपीनाथजी गेले, नेतृत्वात बदल झाला आणि 2014 नंतर बरोबर याच्यामध्ये मिठाचा खडा हा कोणी टाकायचा तो टाकला. तो जो काय भाजप होता तो काहीतरी नीतिमत्ता पाळणारा, बाळगणारा, काहीतरी सुसंस्कृत भाजप होता. आत्ताचा भाजप हा मी त्यानं म्हटलं संकरित भाजप आहे, हायब्रिड. म्हणजे जसं ते त्यांच्या सगळं काय ते वैचारिक असतं ना, त्यांच्या राजकीय गर्भात इतर पक्षांच्या भ्रष्टाचाराची बीजे असलेली माणसं त्यांनी घेतलीत आणि तो संकरित झालेला आहे आणि भरपूर थापा मारतो. या ज्या काही थापा आपण ऐकतो त्या थापा आता किती काय सहन करायच्या? मग म्हणे तुम्ही सिल्लोडमध्ये होतात, म्हटलं होतो ना. तिकडे तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. म्हटलं मी तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या आणि RSSच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय, आवाहन करतो आहे. राष्ट्रीय संघाला, RSSला आता या वर्षी का पुढच्या वर्षी 100 वर्ष होत आहे. काही जणांना त्यांची मतं पटतील, विचार पटतील किंवा काही जणांना पटणार नाही. पण एक गोष्ट नक्की की संघाने गेली 100 वर्ष अनेक कार्यकर्ते असे दिले की त्यांनी स्वतःचं घरदार बाजूला ठेवून संघाचं काम केलं आणि भाजप वाढवण्याचं काम केलं. आणि त्यांच्या कामाबद्दल मला खरंच आदर आहे. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की जे भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत, RSSचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत, तुम्ही याच भाजपासाठी मेहनत केली का? याच भाजपासाठी सगळे मिक्स ब्रीड जे काय झालेलं आहे याच्यासाठी तुम्ही आयुष्य खर्ची घातलं का? घर बाजूला ठेवलं का? अनेक जण अविवाहित राहिले आणि त्यांनी भाजप वाढवला, RSS वाढवला, RSSने भाजप वाढवला. गेल्या लोकसभेच्या वेळेला तर कमाल झाली. भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नड्डा, त्यांना ते एवढी मस्ती चढले की त्यांनी सांगितलं आता भाजप हा स्वयंपूर्ण झालाय, आम्हाला तर संघाचीही गरज नाही. मग त्यांना तुमची गरज नाही म्हणजे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं, वापरा आणि फेका, ते संघाच्या बाबतीत करतायत. आणि अशी ही लोक पुन्हा तुम्हाला डोक्यावरती घ्यायचे. आणि महत्वाचा भाग म्हणजे इथे आता मला दीपेशनी सांगितलं की त्यांनी त्याच्या वचननाम्यात एक दिलेलं आहे. कुठला पार्ट आहे? त्यांनी आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस पार्क उभारण्याचं वचन तुम्हाला दिलेलं आहे. 300-350 एकर जमीन आहे. ही जमीन कोणाच्या घशात घालतायत? कोणाच्या? अदानी. बाकीच्या लोकांनी काय त्यांची भांडी घासायची?
सगळं जे काय आहे ते लुटून तुम्ही गुजरातला नेताय. मला गुजरात बद्दल किंवा गुजराती माणसांबद्दल काही द्वेष आहे, शत्रुत्व आहे अशातला भाग नाही. पण महाराष्ट्राने नेमकं तुमचं काय घोडं मारलंय, काय पाप केलंय? आणि इथली सुद्धा ही जमीन जर अदानीच्या घशात घालणार असाल आणि येणारे उद्योग जर का तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मग मला भाजपा आणि RSSच्या लोकांना विचारायचंय की अहो तुमचं सुद्धा कुटुंब इकडे आहेत, तुमची मुलं बाळं तुम्ही वाढवलेल्या भाजपनी तुमचे सगळे उद्योग धंदे गुजरातला नेल्यानंतर गुजरातची नोकरी करणार आहेत, गुजरातमध्ये रोजीरोटीला जाणार आहेत की त्यांना इकडे जे माझ्या दीपेशनी वचन दिलंय इथल्या इथे बाळासाहेबांच्या नावाने जो बिझनेस पार्क करतोय तिथे नोकरी करणार आहेत? काहीतरी एक बघा ना. ठीक आहे, शिवसेना आणि भाजपचं नाही जमत कारण त्यांचं हिंदुत्व एक खोटं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. मी अनेकदा सांगितलेलं आहे की भाजपचं हिंदुत्व हे लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणं सोपं असतो, मारला दगड की होते दंगल आणि पेटतात घरं. पण आता त्यांनी जे काय चालू केलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मतांचं धर्मयुद्ध करा. मग निवडणूक आयोगाला विचारतोय धर्मयुद्ध करा हे तुमच्या आचारसंहितेत बसतं का? कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आमचं जे मशाल गीत आहे त्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा सांगत होतात, हिंदू हा तुझा धर्म हे शब्द काढा सांगत होतात. मी नाही सांगितलं, म्हटलं काय उकडायचं ते उकडा, मी नाही काढत आणि नाही काढले मी. म्हणजे मी माझ्या मशाल गीतामध्ये जय शिवाजी बोललो तुम्हाला खुपतंय, जय भवानी बोललो तर खुपतंय, हिंदू हा तुझा धर्म बोललो तर ते खुपतंय आणि हे धर्मयुद्ध करायला निघालेत महाशय. अहो स्वतःचे जॅकेट सांभाळा आधी. लोक काय बोलतात त्यांना महाराष्ट्रभर जिथे जातं त्यांचं नाव घेतात का काय बोलतात लोक? टरबूज. मग असे जर लोक तुमच्याशी तुमची प्रतिमा ही असेल तर टरबूज कधी धर्मयुद्ध करू शकतं का? आपण जर का कधीतरी बघितलंय टरबूज, अरे काय टरबूज लढतंय माझ्यासाठी. अरे लढायचं कसं असतं, निष्ठा म्हणजे कशी असते. मी जे तळमळीने बोलतोय कारण आपल्या सगळ्यांच्या निष्ठा या नुसत्या उद्धव ठाकरेशी नाही, महाराष्ट्राच्या मातीशी असल्या पाहिजेत, महाराष्ट्राच्या मातेशी असल्या पाहिजेत. उगाच आपण छत्रपती शिवाजी महाराजची जय बोलायचं आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत द्यायचं. महाराज असते तर कडलोट करून टाकला असतं आपला. मी लढतोय आणि मी लढणार. जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल तो कोणी असला तरी मी त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलो. आणि गद्दाराने घेऊन तुम्ही आमच्या अंगावर येते. ठीक आहे, दीपेशमध्ये गेला होता पण ते जसे गेलेत आणि शिवसेना संपवायला बघतायत, नाव चोरलं, चिन्ह चोरलं. मी तर मिंदेला जाहीर आव्हान देतो, प्रत्येक सभेत देतो, इथे दिल्यानंतर ठाण्यात पण देणार आहे. मी मिंद्याला सांगतोय की मिंद्या, जर तू मर्दाची अवलाद असलास तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात उतार. कर्तृत्व शून्य. तुझ्या मुलाला 14 साली घरातनं उचलून खासदार केला आणि आमच्या अंगावर येतोय, गद्दारी करतोय आणि होल्डिंग लावतोय. काम केले भारी, गद्दारी केले भारी म्हणून आले माजोरी. आता पुढची तयारी म्हणजे आहे ते पण सगळं साफ करून टाकायचं. नक्कीच नंतर त्या पाठवून सुरतला, गुवाहाटीला जाऊ द्या. पण ज्याला निष्ठा कशाला म्हणतात हे माहिती नाही अशी माणसं आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. नरेंद्र मोदी येऊन मला सांगतायत शहजादा के नाम से मुंह से बाला साहब के प्रति कुछ 2 शब्द अच्छे निकाल के दिखाओ. म्हणजे कोणाच्या? राहुल गांधी. मोदीजी तुमची जी हेरगिरी चालली ना, आमचे फोन टॅपिंग बिपिंग करताय. लोकसभेच्या वेळेला जी महाविकास आघाडीची सभा शिवतीर्थावरती झाली होती, उद्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे, तिकडे त्यांचं स्मारक आहे. त्या स्मारकावरती मी
स्वतः साक्ष आहे, माझ्या समोर राहुल गांधींनी त्या स्मारकाला अभिवादन करण्याचे फोटो आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही जे म्हणताय की शिवसेनेचा रिमोट तुम्ही काँग्रेसच्या हातात दिला, अहो मी तुमच्या हातात नाही दिलं तर काँग्रेसच्या हातात देईन, जो तुम्हाला पाहिजे होता. म्हणून तर तुम्ही बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाजूला ठेवलं आणि माझ्या गद्दारांच्या माध्यमातून तुम्ही जनतेला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पण निष्ठेची जी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, ती निष्ठा ह्या मैदानाचं जे नाव आहे कान्होजी जे नाईक त्यांचीच आहे ही गोष्ट. आता यांचे जसे खलिते येतात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे, तसंच त्यावेळेला जेव्हा अफजल खान चालून आला होता, अफजल खानाने पण खलिते पाठवले होते महाराजांच्या सरदारांना की तुम्ही गपचूप येऊन खानाला सामील व्हा, आलात तर वतनदारी मिळेल, खासदारकी मिळेल, आमदारकी मिळेल, खोके मिळतील, आणि जर आला नाही तर कुटुंब कबिलासह कापले जाल. आणि मग असं म्हणतात की महाराज बसले होते तिकडे, कान्होजी जेदे नाईक आपल्या 5 मुलांसह गेले आणि त्यांनी सांगितलं महाराज खलिता आलाय खानाचा. महाराजांना सगळं माहिती होतं, कारण सगळेजण त्यांना येऊन सांगतच होते तर काय खलिता आलाय, आणि त्यांनी वाचून दाखवलं की येऊन सामील व्हा, आला तर वतनदारी मिळेल, बक्षीस मिळेल, आणि आला नाही तर कुटुंब कबिल्यासह कापले जाल. मग महाराजांनी विचारलं काय ठरवलंय. महाराजांनी मुद्दामून त्यांची परीक्षा घेतली. त्यांनी महाराज म्हणाले आम्ही तर सांगतो खास, पण तुम्ही का असं करताय, तुम्ही जा त्याच्याबरोबर जा, तुम्हाला वतनदारी मिळेल, चांगली बक्षीसही मिळेल. आणि हे ऐकल्यावरती कान्होजी जेदे नाईक जे भडकले, त्यांनी बाजूला एक पाण्याचा तांब्या होता, महाराजांच्या समोर त्यांनी हातावरती पाणी सोडलं. महाराज हे सोडलं पाणी मी वतनदारीवर, महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर, मान कापली गेली तरी इमान विकणार नाही, आणि जर का मी चुकून मारला गेलोच तर रणांगणावरती जी हाडं पडली असतील, ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी असा आवाज येईल, ओळखा हे कान्होजी जेदे नाईकाचं हाड आहे. अरे अशी सगळी इतिहासात माणसं होऊन गेली, म्हणून आपण हे सगळं बघू शकतोय. गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही झाली, गद्दारी या भगव्याशी झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी झालेली आहे. आणि मागे एकदा म्हटलं होतं की जर या भगव्यानी त्याचं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं तर तो सुद्धा सांगेल की कितीतरी आपल्याच लोकांनी माझ्यावरती वार कसे केलेले आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. आपण आता मोदींनी जो काय नारा दिलेला आहे, एक आहे तो सेफ आहे, तो त्यांच्यासाठी आहे, आणि जर त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाला तर मोदी अनसेफ होतात. म्हणून त्यांनी सगळे चालले ना, नड्डा सुद्धा बोलले की आता पुढे भाजपाच राहील, बाकी पक्ष नष्ट होतील. अरे तुम्ही बघा ना, नष्ट करण्याची हिंमत असेल तर करून बघा. तुम्हाला काय वाटतं, माझे 40 गद्दार फोडले आणि काही खासदार फोडले, अरे दुर्दैवाने तुम्ही तो संभ्रम निर्माण केला होता गेल्या वेळेला, म्हणून तुम्ही निवडून आलात, नाहीतर ते सुद्धा तर तुम्ही निवडून येऊ शकला नसतात. आणि एवढं करूनही तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेला संपू शकलेला नाही ना त्याच्या शिवसेनेला संपू शकला. म्हणजे विनायक राऊत सारखा एक चांगला खासदार नाही फुटला, त्यांना पण आमिष दाखवली होती, नाही गेले, अनेक जण नाही गेले. साधे साधे शिवसैनिक कशाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या हातामध्ये काही नाही, तरी देखील तुम्ही माझ्यासाठी येताय, ह्याच्यात हेच तर माझं भाग्य आहे, हीच तर माझी बाळासाहेबांची पुण्यही माझ्या पाठी. आणि त्या मोदींचं जे झालेलं आहे की मूळ मुद्दे बाजूला ठेवायचे. अमित शहा सुद्धा मला सांगतायत उद्धव बाबू, म्हटलं बोलो अमित शेठ. मला उद्धव बाबू म्हटलं तर ते शेठ आहेत ना बाबा. अमित शेठ केम छो, काय बाकी शिल्लक ठेवलंय महाराष्ट्र लुटायचं, सगळं उठसूट गुजरात गुजरात गुजरात. मी त्यांना हेच सांगू इच्छितो की गुजरात आणि मराठी माणूस यांच्यात कधीही वाद आम्ही केलेला नाही आणि करू इच्छित नाही. कित्येक वर्षांपासून अनेक गुजराती कुटुंब कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रभर राहत आहेत, तरी आमच्याशी ते भांडलेले नाहीयेत आणि आम्ही त्यांच्याशी भांडू इच्छित नाही. पण मोदी आणि शहा त्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे
गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी एक भिंत बांधतायत, मोदी शहा जातील पण ही बांधलेली भिंत पाडायला पुढची अनेक वर्षे लागतील या दुष्परिणामाची त्यांना चिंता नाहीये. मुंबई आपल्या हक्काची रक्त सांडून मिळवलेली मुंबई, हे मुंबई लुटतायत. आर्थिक केंद्र जे मनमोहन सिंगने दिलं होतं हे घेऊन गेले गुजरातला, धारावी अडाणीला, इथली 350 एकर अडाणीला. कोल्हापूरला गेलो होतो, तिथले उमेदवार राधानगरीचे सांगतायत आमचं पाणी अदानीला. चंद्रपूरला गेलो होतो, तिथली लोक सांगतायत आमच्या इथली शाळा अदानीला, खाणी अदानीला. काय महाराष्ट्राचं नाव बदलून अदानी राष्ट्र करायला बघताय? मग छत्रपतींचं नाव घेणारा मावळा काय शंड वाटतो की काय तुम्हाला? एक तर तुम्हाला शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही. इकडे मला आता निपेश दाखवलं कुठल्या तरी एका घाणेरड्या एका याच्यावरती महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि खाली आमदारांचं यांचं नाव. तुम्ही आम्हाला शिवप्रेम शिकवता? एक पुतळा तुम्ही तो त्या राजकोटवरती उभारला होता, मोदी येणार मोदी येणार, आले तर मग काय झालं? हे नौदल दिन आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशाला आरमाराची ओळख नौदल असलं पाहिजे, आरमार असलं पाहिजे, हे ज्यांनी पहिल्यांदा करून दाखवलं ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि लोकसभा तोंडावरती होती, कोकण जिंकायचा होता, शिवाजी महाराजांचं प्रतिमा आणि त्यांचं प्रेम हे चोरायचं होतं, शिवसेनेचा पराभव करायचा होता, विनायक राऊतांचा पराभव करायचा होता, म्हणून मोदींना तिकडे आणण्यात आलं. काही गडबडीमध्ये तो एक पुतळा उभारला, त्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्ले. एवढा हा म्हणजे एवढा लाचार झाला, बूट चटणारा झाला. तो सिंधुदुर्ग किल्ला 350-400 वर्ष होऊन गेली, तुफानाशी सामना करतोय. आक्रमणाची तर तेव्हा केलाच, पण ऊन वारा पाऊस आणि आदळणाऱ्या लाटा, मग त्याच्यामध्ये निसर्ग चोपटेसारखी येणारी वादळं, हे सगळे घाव झेलत सुद्धा तो सिंधुदुर्ग ताठ उभा आहे. आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी उभारलेला पुतळा 8 महिन्यामध्ये कोसळून पडतो आणि आमचा मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला. मग आता हे जे काय वादळ उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, भगव वादळ, हे मिंद्या तुला तुझ्या दाढी सगट उडून लावल्याशिवाय राहणार. किती चोराल, किती लबाडी कराल, एक तर आपण काय केलंय हे सांगू शकत नाही. म्हणून मग तुमच्याकडे कुठेतरी अशी धुळफेक करायची का? धर्मयुद्ध करा. अरे पहिले तुझं कर्म काय ते तर सांग ना. पक्ष फोडला, चोरी केली आणि निर्लज्जपणाने देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी पुन्हा येऊन बोललो होतो, ते 2 जणांना घेऊन आलो. आणि मिंदे सांगतायत की मी अमित शहा आणि मोदीजींचा ऋणी आहे, कारण त्यांनी मला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं. पण त्यांनी जर का दिलं असेल तर आता तुम्हाला कळेल की आपल्याला अजून न्यायालयात न्याय का नाही मिळत आहे. मला चंद्रचूडांबद्दल आदर वगैरे एकेकाळी होता, पण चंद्रचूड साहेब, तुम्ही कायद्याचे निरूपणकार झाला असतात आणि प्रवचनकार झाला असतात तर कदाचित तुमचं नाव जास्त मोठं झालं असतं. कारण तुम्ही रामशास्त्री वाणाला जागणार नाहीत. आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभूंचं नाव महाराष्ट्र अभिमानाने घेतो. कायदा पुढे सगळे सारखे आहेत, मग तो कोणी असेल, राघोबा दादा असला तरी देहांत प्रायश्चित्त. पण तुम्ही बघत बसलात, लोकशाही तडफडते, लोकशाही मरते. संविधानानुसार सगळं सांगतात की हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे अयोग्य झालं, सगळं सांगितलं. मग नेमका निकाल का नाही दिला? निकाल का नाही दिला? या अशा सगळ्या बजबजखोरीमध्ये आपण महाराष्ट्र कोणाच्या हातात देणार आहोत हे तुम्ही ठरवणार आहात. ठीक आहे, 50 ओके, एकदम ओके, गद्दार हे म्हणतोय आहेतच. आणि मग इकडे ज्या माझ्या महिला आलेल्या आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांना मी प्रश्न विचारतो, तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत. काही जणांना बरं वाटत असेल की काहीतरी मिळतंय. अहो, पण तुम्हाला 1500 देऊन गद्दारांना 50 खोके दिलेत. म्हणजे जो गद्दारी करतो त्याला 50 खोके. आणि जी गोरगरीब महिला आहे, घर कसं चालवायचं हे तिच्या लक्षात येत नाही, कळत नाही, चालू शकत नाही. 1500 रुपये घरी येईपर्यंत संपून जातात. स्वाभिमानी महिलेला फक्त 1500 आणि
आपलं सगळे इमान विकणाऱ्या गद्दाराला 50 खोके, किती 1500 एकत्र केल्यानंतर एक खोका होईल, किती ते केल्यानंतर किती 50 खोके होतील, किती जन्म घ्यावे लागतील तुम्हाला. आणि हा पैसा हा काही त्यांच्या खिशात नाही आणलेला, हा लुटीचा पैसा आहे. संपूर्ण मुंबई असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली मी बघतोय नुसती कामं काढलेली आहे, धूळधाण करून टाकलेली आहे. विकासाच्या नावाखाली हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरतात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे यांची घरदारं भरतात. हा यांचा विकास आहे. मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षी मोदीजींनी ज्या रस्त्याचं भूमिपूजन वर करून सांगा. आणि हे नुसते हात नाही, या हातामध्ये मशाली आहेत ना. मग प्रत्येक जणांनी स्वतःच्या कुटुंबियांचं, मित्राच्या कुटुंबियांचं, मी तर या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतोय की एकाही महाराष्ट्रप्रेमीचं मत भाजप आणि महाराष्ट्र द्रोह्यांना मिळता कामा नये. प्रत्येक मत त्या मशालीला तुम्ही दिलंच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातला अंदाज दूर करण्याचं काम हे मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला वचन देतो, मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे ही डोंबिवलीची आपली मिस कन्या, मिस इंडिया, हिचं सुद्धा आपण इथे सत्काराने स्वागत करत आहोत.